नाशिकच्या चांदवड तालुक्यातील परसूल परिसरातील परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली एका 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना रविवारी घडली। या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। चांदवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला। सदर तरुण हा निफाड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीमधील मिसिंग असल्याचं समोर आलं। शादाब तांबोळे असे मृत तरुणाचं नाव आहे। सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन चांदवड व निफाड पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या। यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह गुन्हे शोध पथकानं सदर ठिकाणी जाऊन फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट आणि श्वान पथकांचं पाहणी केली। यावेळी मयत शादाब तांबोळे यांची मागील 1 वर्षाची पार्श्वभूमी तसेच घटना घडलेल्या परिसरात मिळालेले पुरावे आणि विश्लेषणाद्वारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मयताच्या पत्नीसह 7 संशयितांना ताब्यात घेतला। ऋषभ वर्मा, शाहरुख शेख, युवराज थोरात, सलीम शेख, आर्यन जिनवाल, शेख रियाज असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता ऋषभ वर्मा आणि मयताची पत्नी या दोघांचे प्रेमसंबंध होते। त्यांना एकमेकांसोबत लग्न करायचं असल्यानं मयताचा मेहुणा शाहरुख शेख यांनी संगनमत केलं आणि साथीदारासह मनमाड इथं सोन्याच्या दागिन्यांचा व्यवहार करायचा असा बनाव करून शादाब याच मनमाड मालेगाव रोडवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्म ठिकाणी घेऊन आले। यावेळी त्यांनी त्याचे दोन्ही हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधून त्याचा मृत्यू परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात टाकून दिला असल्याची कबुली दिली। या सर्व संशयितांना पुढील कारवाईसाठी चांदवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं। घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस करतात। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकिलकर, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, प्रशांत पाटील, हेमंत गिलबिले यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।